सरस्वते नमः। स जयति सिन्धुर्वदनदेवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां। प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास भाद्रपद पक्ष शुक्ल पक्ष तिथी भाद्रपद शुक्ल पौर्णिमा तिथी रात्र 23:39 पर्यंत. नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी सुरू. नक्षत्र शततारका नक्षत्र रात्र 21:41 पर्यंत. नंतर पूर्वा भाद्रपदा सुरू. योग सुकर्मा सकाळी 9:23 पर्यंत. नंतर धृतियोग सुरू. करण विष्टी दुपारी 12:44 पर्यंत. नंतर भवकरण रात्र 23:39 पर्यंत. नंतर बालवकरण सुरू. सूर्य राशी सिंह चंद्र राशी कुंभ. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 24 अंशावर. कर्क राशीत शुक्र 20 अंशावर. सिंह राशीत रवी 20 अंशावर. बुध अस्त 14 अंशावर. कन्या राशीत मंगळ 25 अंशावर. तुळ राशीत कोणताही ग्रह नाही. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 7 अंशावर. कुंभ राशीत चंद्र 10 अंशावर. राहू 24 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 5 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. राहू काळ रविवारी सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत राहू काळ असतो. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही. रविवार हा रविदेवांचा वार असल्यामुळे सूर्याला जल अर्पण करावे. ओम सूर्याय नमः या मंत्र जप करावा. ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी प्रतियुती चंद्र 180 अंश. चंद्र प्रतियुती बुध 180 अंश. चंद्र त्रिकोण गुरु योग 120 अंश. तर या 7 सप्टेंबरचा दिनविशेष म्हणजे हा ग्रहण दिन आहे. 7 सप्टेंबरच्या रात्री खग्रात चंद्रग्रहण होणार आहे आणि हे चंद्रग्रहण पूर्णपणे भारतातून दिसणार आहे. पृष्ठपदी पौर्णिमा आहे. भागवत सप्ताह समाप्ती आणि संन्यासी जनांचा चातुर्मास्य दिनविशेष म्हणजे हा ग्रहण दिन आहे. तर आता तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाने रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने गंगा स्नानाचे नित्यफल मिळते. शुभम भवतु.